मन शुद्ध तुझ हलताना मन फांदी ओळणाऱ्या उन्हा मंदी सावल्यांची हिरवी नांदी होई मन शुद्ध तुझ संध्याकाळी कातर वेळी खोलवरी लागे दिवा थकलेल्या अंधाराला उजेडाचा स्पर्श हवा होई मन शुद्ध तुझ होई मन शुद्ध तुझ उशीर झालाच मला. तसं मी सगळ्यांना तुम्ही कालच युरोप ठरून आल्याचं कळवलं होतं आणि थोडा उशीर होईल याची कल्पना दिली होती. आज पेशंट किती आहेत? आहेत 3-4 आहेत, पण पहिल्या सुमन साळवी. सुमन सदाशिव साळवे, क्रॉनिक पार्शली रिफ्रॅक्टरी डिप्रेशन, 4 वर्षांपासून ट्रीटमेंट घेत आहेत. हो, पण आपल्याकडे खूप उशिरा आलेत सर. 6 महिन्यांपासून येतात आपल्याकडे. हो. एकटाच आहेत का बरोबर कोणी आहे? नाही, नवरा आहे ना बरोबर. ते आहेत? हो. ते बोलूच देत नाहीत त्यांना. ठीक आहे, पाठव. हो, पाठव. काय सुमनताई, काय म्हणताय, कसं वाटतंय? हा, ठीक आहे. छान आहे, छान आहे. हो, छान आहे. झोप लागते? हो, एकदम व्यवस्थित छान झोपते. काम करावं असं वाटतं? हा, म्हणजे थोडंफार करते. कसं आहे, आता हाताखाली सून पण आलेली आहे, त्यामुळे फारसं काम नाही पडत तसं. मला सांगा, भूक लागते? 2 टाईम व्यवस्थित एकदम. हो, 2 टाइम जेवते. असं खूप निराश उदास वाटतं? नाही, काय तसं काही वाटत नाही. नाही, सदाशिवराव, त्यांना जरा बोलू देत की. कारण बोलते की. कुठे बोलतायत त्या? त्यांच्या तोंडून फक्त तुमच्या बोलण्याचा प्रतिध्वनी ऐकू येतोय मला. मला त्यांचं म्हणणं ऐकायचं आहे, त्यांचं स्वतःचं म्हणणं. मी तुमच्याशी बोलणार आहे, पण नंतर. मला सांगा, तुम्हाला चहा कसा आवडतो, फिका का साखरवाला? फिका फिका फिका. फिका. प्रीती, जरा सदाशिवरावांसाठी बिन साखरेचा चहा सांग. ते बाहेर येतात चहा घ्यायला. ओके. प्रीती चहा पाठवते तुमच्यासाठी बाहेर. मी बोलवतो तुम्हाला. बसा. व्यवस्थित बोला. डॉक्टर काय विचारतील नीट उत्तर दे. हां, म्हणजे तसं काय नाही आहे प्रॉब्लेम. म्हणजे बाकी मागच्याच गोळ्या तुम्ही. चला सुमनताई, घरामध्ये सून आली म्हणजे मनातल्या भावना ज्यांच्यापाशी व्यक्त करता येतील अशी एक हक्काची जागा तुम्हाला मिळाली. अहो, महत्वाचं असतं ते. अर्ध दुखणं तिथेच पडून जातं. हो. सुमनताई, तब्येत चांगली असताना खोट्या नाट्या तक्रारी करणारे आमच्याकडे अनेक जण येतात. पण तब्येत चांगली नसताना छान आहे असं म्हणणारी तुमच्यासारखी फार थोडी माणसं असतात. सुमनताई, जे काही मनात आहे ना ते सांगून मोकळं व्हावं गरजेचं आहे. ते मन मोकळं करायला ते धरणाचं पाणी थोडंच आहे डॉक्टर. पाहिजे तेव्हा खुलं केलं, पाहिजे तेव्हा बंद. ते तर आपलं वाट फुटेल तिथं वळचणीला वाहत. कधी धबधब्यासारखं कोसळतं, कधी डबक्यासारखं असतं, तर कधी विहिरीसारखं कोरडं ठाक. पाहिलं मनाचं किती सुंदर वर्णन केलं तुम्ही. अहो, कित्येकांना आपल्या भावना व्यक्त करायला शब्दही सुचत नाहीत. सुचतही असते, पण वापरणं नको वाटत असेल तर. पदरी चिल्लर नाही म्हणून कोणी लग्नातले दागिने मिरची कोथिंबीर घ्यायला वापरत नाही.
काही भावना कुलूप बंदच बऱ्या वाटतात डॉक्टर. सुमनताई, तुमच्या भावनांना दागिन्यांचं मोल देऊ नका, कारण त्या भावना तुमचं शरीर पोखरतायत आतनं. उलट ते कुलूप उघडायची वेळ आली आता. आणि चावीच हरवली असेल तर? सुमनताई, मला सांगा, नेमकी कुठली सल तुमच्या मनात आहे? माझ्याकडे येणाऱ्या बहुतांश बायकांच्या तणावाचं मूळ कारण हे त्यांचा नवरा असतो. व्यसनी असणं, रागीट स्वभावाचं असणं किंवा परस्त्री. यापैकी तुमच्या बाबतीत काय? स्त्रीच आहे, पण तिला परस्त्री म्हणायचं का नाही ते नाही ठावं. म्हणजे हे पतपिढीत नोकरी करतात, पण यांचा पगार, शेतीचा पैसा सगळा जातो तिकडं. मला वाटलंच बाईचं काही प्रकरण आहे. बाईच आहे, पण आहे यांची सख्खी बहीण. सगळा पैसा तिच्या संसारावर खर्च करतात. कामावरनं सरळ घरी यावं ना तर तिकडून वाकडी वाट करूनच येतात. तिच्या पोरीचं लगीन धूमधडाक्यात लावलं. एक वस्तू इकडे आणली की एक तिकडं, इकडं पंखा आणला की एक तिकडं, पोराला सायकल आणली का तिकडं दिलीच समजा. काय काय सांगावं. प्रीती, येस सर. जरा सदाशिव, या 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 या. साहेब काय सांगा हो, बहीण विधवा आहे हो माझी. सदाशिवराव, आज तुमच्यामुळे मला कळलं की कन्सल्टिंग रूमच्या दरवाजाला एक कान असतात. नाही आता हो. तुम्ही तिथे उभं राहून सगळं ऐकलं असेलच. सांगा तुमचं काय म्हणणं आहे. 2-4 शब्द कानावर पडली बा, दुसरं काय आहे हो, असं काय नाही. ते काय झालं, आमच्या बापानं आमच्या बहिणीचं लगीन लावून दिलं ना, तेव्हा तिच्या नवऱ्याची नाजूक प्रकृती आमच्या नजरेमध्ये आली. 4-5 वर्षानंतर त्याला TB झाला आणि 2 पोरं आमच्या बहिणीच्या पदरात टाकून तो गेला. आता मी एकुलता एक भाऊ तिचा. लोक काय म्हणले असते, बापाच्या मागे भावानं माया पातळ केली. पण आता मी नाही करणार तर कोण करणार सांगा मला. मी कुठं नाही म्हणते, पण दुसऱ्याची ओंजळ भरायला आपली कणगी ओतायची. आता कणगी ओतली असती तर एवढं घर चाललं असतं का? 2 पोरांचं शिक्षण झालं असतं का सांगा मला. शिक्षण, मोठ्यानं शिक्षण सोडून नोकरी धरली शिपायाची आणि लहानाच्या शिक्षणाचा खर्च केला. मोठ्याला B.Ed करायचं होतं, पण लहाना हुशार म्हणून त्यानं शिक्षण सोडून दिलं. आता त्याचं डोकं चालं ना, त्याला मी काय करू सांगा मला. बघा, आपल्याच पोराची अक्कल काढतात. अभ्यासात लक्ष लागत नव्हतं तर शिकला असतं दमानं. बायको तर चांगली मिळाली असती. आताची निलिमा काय वाईट आहे हो, नॉन मॅट्रिक आहे पण सगळं घर सांभाळते, अशी छान सून निवडली. हो, तुम्हीच निवडली. हा, मीच निवडली. त्यात काय वाईट काय? लेकीसारखी वागते हो. विचारा तुम्ही, विचार. मी काय विचारणार? तुमच्या दोघांचे सवाल जवाब मी फक्त आलटून पालटून ऐकतोय. नुसतं 2 वेळेचं जेवण मिळालं म्हणजे झालं का डॉक्टर? काही हाऊस मोज राहते, अडीअडचणीला दागिन्यांची खरेदी असते. कधी काही पैसा ठेवला यांनी? विचारा यांना. डॉक्टर साहेब, गावाकडे हिच्या नावानं प्लॉट घेऊन ठेवलाय मी. पतपेढीतला कारकून माणूस मी हो. काय हौसमौस काय जमणार का मला? म्हणजे नाही, हौसमौस केली नाही असं नाही, केली. हा, नंडेच्या पोरीचं लग्न धूमधडाक्यात झालेलं पाहिलं, फिटली यांची सगळी जीवाची हौस. आपल्या सुनेला काळ्या मण्याची पोत, भाचीला दुपत्री हार, घरचीचा वीट, बाहेरचीचा भांगीट. ते काय तोंडाला येईल ते बोलते. हा, परकी काय परकी? भाची आहे ती माझी. आपली मुलगी असती तर आपण तिच्यासाठी जेवढं केलं असतं तेवढं तिच्यासाठी केलं. काय चुकलं माझं? बोला तुम्ही डॉक्टर. हे बघा, न्याय निवाडा करायला मी काही पोलीस अधिकारी किंवा जज नाही. इथे कोणीही चूक किंवा बरोबर नाही. तुम्ही काय मानसिकतेतनं आपली बाजू मांडताय हे बघणं हेच माझं काम. हे बघा, तुम्ही दोघांनी आपापली बाजू तळमळीने मांडली. पण तरीसुद्धा तुम्हाला जवळनं ओळखणारा, जाणणारा कोणीतरी असेल ना, ज्याच्याकडनं मला काहीतरी एक वेगळी बाजू मिळू शकते, ती मला ऐकायची. सदाशिवराव, मला तुमच्या मुलाशी बोलता येईल का? बाबा, ते काय आता सुट्टीच्या काळात तो शेतामध्ये काम करत असतो ना, मग तिथे ते मोबाईलची रेंज येते काय जाते काय? लावून बघा ना.
लावतो की. बघा लागला तर बोलणं होईल त्याच्याशी. हा लावायला काय, लावतो. ठेवा. आता बघा ना, तो असतो घराबाहेर, त्याला काय कळणार आमच्या कुरबुरी. ठीक आहे, करा बंद करा. नाही म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर आम्ही घरी गेल्यावर त्याला सांगतो तुम्हाला फोन करायला. ठीक आहे. मी आता पुढच्या काही दिवसांसाठी गोळ्या बदलून देतो. पण पुढच्या वेळेस तुम्ही याल 2 जण, तेव्हा आठवणीने मुलाला घेऊन यायचं. हे घ्या, हे बाहेर प्रीतीला द्या. बरं येस. चला. सुमनताई, तुमच्या मुलाशी बोलतो मी. मुलं आपल्या आईला जास्त चांगलं समजून घेतात, हो ना? शिकलेला नाही डॉक्टर तो, पण शहाणपण आहे त्याच्यात. या, काळजी घ्या. बघा सर, आज तुम्हाला भेटलं आणि चेहऱ्यावर थोडं समाधान आहे. विशाल, तरी आपल्या हातून काहीतरी निसटतंय असं मला वाटतंय. मी नसताना ही केस तू हँडल करत होतास. हो. मग तरी सुद्धा त्यांचं डिप्रेशन कमी झालं नाही हे तुझ्या लक्षात नाही आलं? नाही सर, म्हणजे त्या दरवेळी आता बरं आहे असंच म्हणायच्या, म्हणून मी सुद्धा त्याच गोळ्या कंटिन्यू केल्या. पेशंट काय सांगतोय यापेक्षा सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काय सांगतायत हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं, हो की नाही? हो सर. बी केअरफुल. कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. नक्की ना? नाही तर मोठे डॉक्टर मला ओरडतील. पण तुमचा चेहरा सुद्धा आता बराच बरा वाटतं. अहो खरंच बरं वाटतंय, झोपही लागते. मोठे डॉक्टर कधी येणार? ते बाहेरगावी गेलेत, या शुक्रवारी येतील. ती दुपारची मीटिंग संपली की त्याच्यानंतर मी येईन. त्याच्यानंतर 2-3 पेशंट्स ठेव. हा प्रीती. सर, त्या सुमन साळवी आठवत आहेत ना? हो हो, पाठव. नाही, त्या नाही, त्यांचा मुलगा गोविंद आलाय. ठीक आहे, पाठव. तुम्ही जाऊ शकता. या, बसा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. काय तुम्हाला वायदा केला होता त्याप्रमाणे मुलाला घेऊन आलो आहे. गोविंद नाव त्याचं आहे. नमस्कार. नमस्कार. बाबांनी 3 महिने आधीच दिला होता तुमचा निरोप, पण शेतात पेरणीचे दिवस होते, वेळच नाही मिळाला. सुमनताई नाही आल्या? आई गेली सर, मागल्या महिन्यातच गेली. दमा होता तिला, साधं तापाचं निमित्त झालं, 4 दिवसातच गेली. काय अचानकच झालं सगळं डॉक्टर. म्हणजे तुम्हाला भेटल्यानंतर ती एकदम चांगली होती, म्हणजे कधी नव्हे इतकी छान. हो, मध्यंतरी मलाही भेटल्या होत्या, फार प्रसन्न वाटत होत्या. 15 वर्षांना तिच्या हातची पुरणपोळी खाल्ली मी. कुणीतरी आपलं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मनापासून. एवढं सुख पुरं होऊन गेलं तिला. गोविंद, इतके डॉक्टर्स, इतके दवाखाने तुम्ही फिरला, पण तरीही सुमनताईंचं डिप्रेशन काही केल्या कमी झालं नाही. काय वाटतं तुला, अशी कुठली सल त्यांच्या मनामध्ये असेल? थांबा बाबा, थांबा. हां, बसा तुम्ही. तुम्हालाही कळायला पाहिजे. आईने शेवटल्या दिवशी सांगितलं होतं की डॉक्टरांना सांग माझी कर्मकथा, म्हणून सांगतो. तिला सांगता नाही आलं म्हणाली कधी. मी आरोप करत नाही बरं का डॉक्टर कोणावर, पण बाबांच्या हातनं माझ्या आईवर अन्याय झाला असं वाटतं मला. असं काय अन्याय केला बाबा मी तिच्यावर?
मी काय तिला मारझोड केली, तिला काय उपाशी ठेवलं का सवत आणली? माझ्या बहिणीसाठी बराच खर्च केला, हा एवढाच आरोप असेल? बाबा, आईच्या मनात आत्याविषयी कधीच काहीच कडूपणा नव्हता. तुम्ही जे काही केलं ना ते परस्पर केलं. आईला कधी विचारलं नाही, कधी विश्वासात घेतलं नाही, आणि हेच दुःख होतं माझ्या आईचं. आमचे बाबा एकदम सज्जन माणूस आहेत डॉक्टर. माझ्या सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही माझ्या बाबांना. पण तुम्हीच सांगा ना बाबा, एक तरी निर्णय माझ्या आईला विचारून घेतला का हो तुम्ही? साध्या साध्या गोष्टी घेऊ आपण. आम्हाला कोणत्या शाळेत घालायचं, भरती करायचं, कोणता कोर्स द्यायचा, शेत कोणाला बटाईनं द्यायचं, आत्याला सणवारी काय द्यायचं, भाचीच्या लग्नाचा मुहूर्त, बस्ता, खरेदी सगळं परस्पर केलं ना तुम्ही. सणासुदीला घरात साड्या, कपडा सगळं आणलं आमच्यासाठी तुम्ही, नाही म्हणत नाही आम्ही. पण त्यात आनंद असण्यापेक्षा हे आणलंय हे घाला, हाच भाव. प्लॉट घेतला तुम्ही आईच्या नावानं गावाला, पण जागा ठरवून झाल्यावर, खरेदी खत देऊन झाल्यावर मग नेऊन दाखवला. घेण्याआधी दाखवला आईला. अहो, कोणीतरी येऊन सांगितलं आईला, सदाशिवनं प्लॉट घेतला, ठाऊक नाही तुम्हाला? गा रडली माझी आई त्या दिवशी. भडक सुचलेले डोळे अजून आठवतात मला. इतकी खोलवर उदासून का गेली ना आता कळतंय मला. हरवल्यासारखी झाली होती आमच्यात अजून पण नसल्यासारखीच. तुम्हाला तिचं मन कधी कळलंच नाही बाबा. तिलाही सांगता आलं नाही कधी. आत्या विधवा झाल्यानंतर तर जास्तच त्रास झाला असणार तिला. माझ्या आईला कष्टाचा कंटाळा नव्हता डॉक्टर. फक्त नवऱ्याकडनं बरोबरीची वागणूक पाहिजे होती, आणि शेवटपर्यंत मिळाली नाही तिला ती. अरे असं नाही रे. अजून एक बाबा, अजून एक. आत्या गावभर नातेवाईकांमध्ये सांगत असायची, मा भाऊ लाखात एक, लई गुणाचा. मा भावानी माझ्यासाठी हे केलं, ते केलं, ह्याव केलं, त्याव केलं, समज केलं. तर मग यात काही खोटं बोलली का ती? नाही, यात एकही शब्द खोटा नाही बाबा, पण हे संपूर्णही नाहीये. म्हणजे माझ्या आईनं घरी भोगलं म्हणून तुम्हाला तिकडं बहिणीचं करता आलं. एखादी जहाबाज आडमोठी बाई असती, काय करू शकला असतो तुम्ही आत्यासाठी? तुमचं मोठं मन समाजाला दिसलं, पण आमच्या आईचं झुरणारं मन कधी कोणाला दिसलंच नाही. कधी कधी वाटतं त्यापेक्षा तुम्ही मारझोड केली असती ना एक वेळ तर चाललं असतं बाबा. किमान तिची बळबळ तिचं कम दिसली तरी असते लोकांना, सहानुभूती मिळाली असते तिला. मुख्य महाराकडे कोणाचं लक्ष जाते, काय मुकीच राहिली तिची वेदना. सदाशिवराव, तुमच्या लक्षात येतंय का, तुम्ही बहिणीला पैसे दिलेत हे सुमनताईंच्या आजाराचं मूळ कारणच नव्हतं. त्यांचा लढा होता तो आत्मसन्मानाचा, श्रेयाचा. स्त्रीला आयुष्यात सन्मानाची वागणूक हवी असते, पण हे बऱ्याचदा पुरुषांच्या लक्षातच येत नाही. आजाराची 2 कारणं असतात, मेंदू रसायन आणि परिस्थिती. पण ही दोन्ही कारणं जेव्हा एकमेकांना पूरक होतात तेव्हा सुमनताईंसारख्यांचं नैराश्य नुसत्या औषधाने कमी होत नाही. हे क्रॉनिक डिप्रेशन त्यांच्या मेंदूमध्ये भिंतीवर उगवणाऱ्या पिंपळासारखं घट्ट रुतून बसलं होतं. त्याला तुम्ही कितीही उपटायचा प्रयत्न केलात तरी सुद्धा पुन्हा पुन्हा ते तिथेच उगवत राहतं. आणि मग तुमच्यातल्या छोट्या छोट्या कुरबुरींची भीज त्याला जगवत राहते, जागवत राहते. त्या पिंपळाच्या मुळाला अलगद हाताने मोकळं करावं लागतं, पण त्या मुळापर्यंत आपले हात जायच्या आतच ही भिंतच खचून गेली. मग आता आम्ही काय करावं? कसं उतराई हो तिच्या ऋणातून?
तुम्हाला काय करावं असं वाटतं? तिच्या श्राद्धाला सगळ्या गावाला मी जेवण घालतो. त्यापेक्षा अगदी मोजक्या जवळच्या नातेवाईकांसमोर तुम्ही सुमनताईंना लिहिलेलं एखादं पत्र वाचून दाखवलं तर? मला नाही कळलं. म्हणजे तुमच्या बहिणी समक्ष तुम्हाला सुमनताईंचे ऋण त्यातनं व्यक्त करता येतील. आता काय उपयोग आहे डॉक्टर? माझ्या आईपर्यंत कुठं पोहोचणार आहे ते शब्द? पण आत्यापर्यंत पोहोचतील. हे सगळं माझ्या भावाने केलं, याऐवजी हे सगळं माझ्या भाऊ भाऊजाईने केलं, असे शब्द त्यांच्या बोलण्यात येतील. हे बेस्ट कल्पना आहे डॉक्टर. म्हणजे माझ्या मनावरचं वजन पण उतरल रे पोरा. मी माझ्या मोडक्या तोडक्या भाषेत का होईना पण मी लिहीन पत्र. कसं आहे, सगळ्यांना कळलंच पाहिजे. माझ्या सुमननं भोगलं म्हणून मी बहिणीचं केलं. एक पंजाबी समोसा 276 कॅलरीज, एक संत्र 37 कॅलरीज, एक केळं 110 कॅलरीज, एक साधा फुलका 70 कॅलरीज, तूप लावून होतो 108 कॅलरीज, एक पाव 80 कॅलरीज आणि एक प्लेट पावभाजी 610. बस. हे घे, 0 कॅलरीज. होई मन शुद्ध तुझं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.